Now, could you all hear me? माझा आवाज येतोय का सर्वांना? हॅलो, माझा आवाज येतोय का? Okay, fine. So let's start today's chapter. We have started day before yesterday our advanced course, and in this advanced course, we are revising the chapter Simple Present Tense, which we have already studied in free sessions of Tanishka Group. Why I am taking the revision? Because most of the students who have joined advanced course have not got or not attended that sessions in Tanishka, so I am taking it, and also you will get revised, all of you. That's why I'm taking it again. या ठिकाणी आपण पुन्हा हा सेशन घ्यायचं कारण म्हणजे तो तुमचा सर्वांचा पक्का व्हावा आणि बरेच जणांनी तो अटेंड केला नव्हता म्हणून त्यांनाही कळावा. म्हणजे सगळा कोर्स आपला इतंभूत 2 महिन्याचा होईल म्हणून तो आपण पुन्हा घेतलेला आहे. आता आपण सिंपल प्रेझेंट टेन्स हा भाग शिकण्याचं कारण म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स अख्ख्या ग्रामर मध्ये थोडंसं त्रास देणार असतं, समजायला थोडंसं अवघड वाटणार असतं, म्हणून त्याला पहिलं उरकून घेऊ. बाकीचा नंतरचा प्रवास सोपा आहे, तो यासारखा नाहीये. ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन अशा अनेक भानगडी नाहीयेत. फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आणि सिंपल फ्युचर टेन्स या साध्या काळांमध्येच हे 3 भाग दिसतात: ऍक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशन. जेव्हा या साध्या काळांचा अभ्यास संपेल तेव्हा फक्त ऍक्शन वाईज वाक्य आपल्याला दिसणार, फक्त आणि फक्त ऍक्शन. मग पोझिशन आणि इन्फॉर्मेशन अजिबात नसणारे, म्हणजे तो एकदम सोपा प्रवास होईल. फक्त पुढे जाऊन कुठेतरी 1% 2% आपल्याला पोझिशन आणि इन्फॉर्मेशन बघायला मिळेल, पण एकाच दुसरा टक्का, म्हणजे 98% ऍक्शन पोझिशन निघून जाणार आहे. त्यामुळे काळजी करू नका, फक्त साध्या काळांना नीट शिका. माझ्या कोर्समध्ये मी नेहमी सांगतो, हे जे 3 साधे काळ आहेत हे फाउंडेशन आहे. म्हणजे बिल्डिंग जेव्हा बांधायची आपल्याला 10, 20, 30 मजली, तेव्हा फाउंडेशन पक्क केलं जातं, आणि फाउंडेशन जितकं पक्क तेवढी उंच बिल्डिंग दणकट बांधली जाते. त्यामुळे हे 3 साधे काळ जर पक्के झाले तर मग इंग्लिशची बिल्डिंग एकदम पक्की बांधता येईल आपल्याला. ओके, हे बरंच ट्रेनिंग मध्ये किंवा ट्रेनर्स हा भाग घेतच नाहीत, कारण त्यांनी त्याच्यामध्ये ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन कोणाकडेच नाही. तो आपल्याकडे एक युनिक भाग आहे जो आता सध्या म्हणजे कोणाकडेच तो नसल्यामुळे तो आपल्याला खूप मदत करतो हे फाउंडेशन पक्क करायला. ओके, चला मग आता आपण पहिल्यांदा जो बघितला तो बघितला ऍक्शन कॉलम, सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम, ज्याच्यामध्ये क्रियापदांचा वापर झालेला दिसला. आणि आणि क्रियापदाचं पहिलं रूप तिथे वापरलेलं दिसले आपल्याला. म्हणजे आपण जे पीडीएफ मी तुम्हाला पाठवलंय वर्बचं, क्रियापदांचं, त्या पीडीएफचा तुम्ही झेरॉक्स नक्की किंवा प्रिंट काढून घ्या नक्की, कारण ती क्रियापद खूप गरजेची आहेत. क्रियापद नाही आली तर वाक्य नाही बोलता येणार आपल्याला, म्हणून त्याचं न काढली नसेल तर प्रिंट काढून घ्या. ओके, काही 10-20 पानं काय ते काढून घ्या. ओके, या क्रियापदांना घेऊन पुढे जाऊन आपल्याला प्रवास करायचा आहे म्हणून काढून घ्या. मग तिथे क्रियापदाच्या पहिल्या रूपाचा वापर झालेला दिसला आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम मध्ये. आणि डू आणि डज यांनी नकार प्रश्न आणि नकारार्थी प्रश्नामध्ये त्या वाक्य निर्मितीला मदत केलेली आहे मूळ क्रियापदांना. जे क्रियापदाच्या पहिल्या रूपासाठी कर्त्याप्रमाणे डोंट किंवा डझंटचा वापर झालेला आपण पाहिलेला आहे. हा झाला ऍक्शन कॉलम बद्दलचा अभ्यास. ओके, आता इन्फॉर्मेशन पोझिशन कॉलम मध्ये आपण काय पाहिलं, तर पोझिशन कॉलम मध्ये आपण हे पाहिलं आहे की कुणाकडे काय आहे, कुणाकडे काय आहे हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. आणि कुणाकडे काय आहे हे सांगण्यासाठी आपण हॅव आणि हॅजचा वापर केलेला या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. हॅव आणि हॅजचा वापर आपण केलेला पाहिलेला आहे. 1 मिनिट, हा, लेट मी चेक स्टुडंट्स. या ओके, फाईन. तर हॅव आणि हॅज कधी वापरलाय आपण, तर कर्त्याप्रमाणे वापरलाय. सेम डूच्या पार्टीतले कर्ते हॅवच्या पार्टीत आणि डचच्या पार्टीतले कर्ते हॅजच्या पार्टीत, हे आपण काल अभ्यास केला, बरोबर. म्हणजे आपण ऍक्शन आणि पोझिशन चांगलं समजून घेतलंय. आता ऍक्शन आणि पोझिशन बद्दल आता मी काय अभ्यास चेक करत असताना, हा प्रतिभा मॅडमचं म्हणणं होतं की तुम्ही
बरोबर आन्सर पण सेंड करत जावा, जेणेकरून आम्ही चेक करू शकतो. तर यू आर व्हेरी राईट. या गडबडीत राहिलं जायचं. तर मी आजपासून तुम्हाला जे होमवर्क तुम्ही केलेला आहे त्याचे राईट आन्सर पाठवत जाईन, म्हणजे तुम्ही चेक करू शकाल कुठं आपली गडबड झालेली आहे. आता मी काल अभ्यास चेक करत असताना मला एक लक्षात आलं की एका ठिकाणी कोणीतरी केलंय की हॅजचा वापर केलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ शी हॅज अ लॉट ऑफ मनी, म्हणजे वाक्य वेगळं असेल पण त्यांनी असं बनवलं शी हॅज घेतला बरोबर होकारार्थी वाक्यात, आणि नकारार्थी वाक्यामध्ये हॅजचा हॅव करून टाकला डायरेक्ट. पण मग तिथं त्यांनी जर डजचा वापर केला तर हॅजचा हॅव होतो. तर त्यांनी डज न घेता फक्त हॅव केलेला आहे. म्हणजे शी हॅज अ लॉट ऑफ मनी आणि शी हॅव नॉट अ लॉट ऑफ मनी, हॅव शी अ लॉट ऑफ मनी आणि हॅवंट शी अ लॉट ऑफ मनी असं केलं. तर ती गडबड करूच नका. तर मग तुम्हाला एक सांगायचंय की तुम्ही एक कुठला तरी पद्धत स्वीकारा. म्हणजे जसं की आता समजा शी हॅज अ लॉट ऑफ मनी, तर नकारामध्ये हॅजला मदत करायला डज येणार आहे नॉटला घेऊन. तर शी डझंट आणि मग हॅजचा हॅव होणार आहे, हे लक्षात ठेवा. नुसता हॅजचा हॅव होत नाही, त्यासाठी वाक्यात डज नॉट असावं लागतं. हे लक्षात आलं तुमच्या? मला वाटतं कोणाचा होमवर्क होता, पण तो मी मुद्दाम म्हणलं की मी क्लासमध्ये याच्यावरती सांगेन तुम्हाला. तर तो विषय मला आता आठवला. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. डायरेक्ट हा येस येस दिवाळी मॅडमचा होता. त्याच्यामुळे म्हटलं मी तुम्हाला सांगेन की हॅज हा होकार अर्थ यामध्ये आला जर करता ही शी इट सिंग्युलर नाव असेल तर. पण नकार होता ना, शी डज नॉट यायला पाहिजे, तेव्हाच हॅजचा हॅव होतो. नाही तर हॅझंट घ्या मग तुम्ही. बघा तुम्हाला कळतंय का? होकारमध्ये शी हॅज अ लॉट ऑफ मनी आणि नकारमध्ये शी हॅज नॉट अ लॉट ऑफ मनी. तर हॅज नॉटला हॅझंट बनवू आपण. मग तिच्याकडे खूप पैसे आहेत का? हॅज शी अ लॉट ऑफ मनी. आणि तिच्याकडे खूप पैसे नाहीत का? हॅझंट शी अ लॉट ऑफ मनी. एक तर असं करा, हॅजला नॉट लावून टाका. पण हॅजचा जर हॅव करायचा असेल तर डज नॉटचा तिथे येणं गरजेचं आहे. म्हणजे शी डज नॉट हॅव अ लॉट ऑफ मनी, डज शी हॅव अ लॉट ऑफ मनी आणि डझन शी हॅव अ लॉट ऑफ मनी. असं दोन्हीपैकी एक जमलिंग करून घेऊ नका. नीट समजून घ्या आणि करा. ओके. पण छान अभ्यास करतो. व्हेरी गुड दीपाली मॅम. तुम्ही बाकी वाक्य सुंदर केलेले. व्हेरी गुड. आणि करता याच्याबद्दल फार आनंद आहे. फॅन्टॅस्टिक, करत राहा. फाईन. आता आज आपण जाऊया पुढे. आज आपण इन्फॉर्मेशन भाग घेऊ आणि सिंपल प्रेझेंटेशन उद्या आपल्या पुढच्या काळापासून सुरुवात करू. इन्फॉर्मेशन कॉलम मध्ये या ठिकाणी आपल्याला काय दिसतं तर करता कुठे आहे किंवा कसा आहे. ऍक्शन कॉलम मध्ये करता काय करतो हे दिसलं, कृती करताना दिसलेलं आहे. पोझिशन कॉलम मध्ये कर्त्याकडे काय आहे हे दिसलेलं आहे. आणि इन्फॉर्मेशन कॉलम मध्ये करता कुठे आहे किंवा कसा आहे हे आपल्याला इन्फॉर्मेशन मध्ये कळतं. एवढं फक्त लक्षात ठेवा मी काय म्हणतोय. करता कृती करतो ऍक्शन, कर्त्याकडे काय आहे पोझिशन आणि करता कुठे आहे किंवा कसा आहे इन्फॉर्मेशन. फाईन. तर मी नेहमीप्रमाणे आता या ठिकाणी काही शेअर करतो आपल्या स्क्रीनवरती. आपण बघा आणि त्यानुसार आपण थोडंसं रिवाइज करू. आणि उत्तर नाही दिली तरी चालेल. मी तुम्हाला जो होमवर्क पाठवेन आजपासून, तो होमवर्क तुम्ही बोलून मला ऑडिओ क्लिप पाठवायची. होमवर्क तर लिहाच तुम्ही, पण लिहिलेला बोला आणि दोन्ही पाठवा. थोडासा त्रास होईल या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये, पण जितका त्रास घ्याल तेवढे तयार व्हाल, असं माझं म्हणणं आहे तुम्हाला. तर कंटाळा करू नका. 2 महिन्यानंतर तुम्हाला म्हणजे मी तर नसणार सांगायला, पण 2 महिन्यात फुल तयारी झालेली असेल. राईट. सो लेट्स हॅव स्क्रीन. सो 1 मिनिट. हा, एक मिनिट, जरा थोडस गडबड होतीये. ओके, माझा आवाज येतोय का? या.
हा, आता येतोय ना? ओके. आता बघा, सिम्पल प्रेझेंट टेन्स इन्फॉर्मेशनची स्लाइड तुमच्या स्क्रीनवर दिसते आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्स इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. कर्ता कुठे आहे किंवा कसा आहे. कर्ता कुठे किंवा कसा आहे हे कळते. खाली लाल अक्षराने अंडरलाईन केलेलं आहे. आणि त्याचा मी 4 वाक्यांचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. होकार, नकार, प्रश्न आणि नकारार्थी प्रश्न. ही स्लाइड मी तुम्हाला शेअर करतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. डोंट वरी अबाउट दॅट. आता होकारार्थी वाक्याचा फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक मग कर्त्याप्रमाणे एम इज आर पैकी एक होणार आहे. कर्ता जर आय असेल तर एम चा वापर होईल. कर्ता जर ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर इज चा वापर होईल. आणि कर्ता जर वी यू दे आणि प्लुरल नाउन पैकी असेल तर आर चा वापर होईल. आणि त्यानंतर पुढे नाम किंवा विशेषणाचा वापर होकारार्थी वाक्यामध्ये हा फॉर्म्युला आहे. मग उदाहरणार्थ तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी गाडीमध्ये आहे, तर तुम्ही म्हणणार आय एम इन द कार. किंवा तो गाडीमध्ये आहे, मग ही इज इन द कार, शी इज इन द कार, इट इज इन द कार. आणि एक वचन नाम म्हणून समजा राम, श्याम, सीता, गीता, अनिल, तर अनिल इज इन द कार. आणि करता अनेक वचने असेल तर आम्ही कारमध्ये आहोत, वी आर इन द कार. तू कारमध्ये आहेस, यू आर इन द कार. ते कारमध्ये आहेत, दे आर इन द कार. आणि अनेक वचनी म्हणजे प्लुरल नाउन मुलं म्हणायचे तर मुलं कारमध्ये आहेत, द चिल्ड्रन आर इन द कार. असं होकारार्थी वाक्य होणार. नकारार्थी वाक्यामध्ये त्याच एमिजारला कर्त्याप्रमाणे घेतल्यानंतर नॉटचा वापर केला जाणार. आय एम नॉट किंवा ही इज नॉट किंवा वी आर नॉट. आणि मग पुढं नाउन म्हणून द कारचा वापर झालेला आहे. नाउन काय असू शकतं, कार असेल, काही असेल, किंवा विशेषण असेल. तर विशेषणाचं आपण नंतर बघू, पण आता नामाचं आपण लवकर पहिल्यांदा समजेल आपल्याला. त्यानंतर प्रश्नार्थी वाक्यामध्ये या एमिजार पैकी एक काहीतरी येईल कर्त्याप्रमाणे, मग करता येईल आणि मग नामाचा प्रकार येईल. म्हणजे या ठिकाणी हा फॉर्म्युला सेम आहे जो आतापर्यंत शिकलो आपण. पण मी मुद्दामून फॉर्म्युला लिहून पाठवतोय की सगळ्या प्रकारात हाच फॉर्म्युला असतो. पहिला करता येतो, मग क्रिया सहाय्यकारी क्रियापद, मग त्याला नॉट, मग पहिलं सहाय्यकारी क्रियापद आणि नंतर पहिलं आलं सहाय्यक क्रियापदाला नॉट. हा आतापर्यंत आपण ऍक्शन पोझिशन मध्ये सेम पाहिलेला आहे. आणि शेवटी नकारार्थी प्रश्नार्थीमध्ये एम नॉट, तर एम नॉट हा होत नसताना एम मग आय आणि नॉट असा ह्या एमचा नियम आहे. एम आय नॉट इन द कार म्हणजे मी कारमध्ये नाही का, तर एम आय नॉट इन द कार. मग पुढचा कर्त्याप्रमाणे इजंट किंवा आरंट, मग सब्जेक्ट आणि नावाचा वापर झालेला आहे. तर आपण या फॉर्म्युल्याला समजून आपण आता काही वाक्यांचा प्रॅक्टिस या ठिकाणी बघूया की कशा प्रकारे वाक्य चारी फॉर्म मध्ये होतात. त्याची एक स्लाइड आता मी तुमच्या समोर शेअर करतो. येस, हिअर आर 10 मराठी सेंटेन्सेस युझिंग एमिजार फॉलोड बाय अ नाउन. नामानंतर सोपं आहे हे अगदी ऍक्शन आणि पोझिशन पेक्षा सोपं आहे हे हा प्रकार इन्फॉर्मेशन वाला. तर पहिलं म्हणलंय मी शिक्षक आहे, तर मी म्हणजे आय, तर समोर तुम्हाला वाक्य दिसतंय आय एम अ टीचर. आता हेच वाक्य जर नकारार्थी घ्यायचंय तर एम नंतर फक्त नॉट लागणार. मी शिक्षक नाही, आय एम नॉट अ टीचर. किंवा प्रश्न, मी शिक्षक आहे का. एम, आता एम पहिल्या वाक्याचा. येस, हा, एम एम आय अ टीचर. हा, एम आय अ टीचर. आणि मी शिक्षक नाही का, तर एम आय नॉट. एम नॉट पहिल्यांदा घेता, एम आय नॉट अ टीचर. ओके. अशा पद्धतीने पहिलं वाक्य 4 फॉर्म मध्ये आपण केलेलं आहे. आता तुम्ही बोलायला हरकत नाही, फक्त एक काम करायचं, तुमचं बोलून झालं की लगेच तुमचं स्पीकर म्यूट करायचा, नाही तर मागचा सगळा आवाज किंवा आसपास चाललेला आवाज आल्यामुळे बाकी स्टुडंट डिस्टर्ब होतात. तर सर्वांचं एकच काम, बोलण्यापुरता माईक चालू करा, बोलून झालं की माईक बंद करा. बघू आपण हा प्रयोग सक्सेसफुल होतोय का. जर गडबड झाली तर उद्यापासून मीच बोलेल मग, म्हणजे तुम्हाला छान समजायला पाहिजे. दुसरं बघा, ती डॉक्टर आहे, समोर दिसतं स्क्रीनवरती, शी इज अ डॉक्टर. बरोबर. आता नकार सांगा दोन्ही बरोबर, मराठी आणि इंग्लिश दोन्ही सांगा. शी इज नॉट अ डॉक्टर. हा, ती डॉक्टर नाही. शी इज. हा, ती डॉक्टर नाही का, असा ती डॉक्टर आहे का.
चला मराठी मी सांगतो. ती डॉक्टर आहे का? हा. इज शी. इज पहिला यायचा आहे. हा. इज शी अ डॉक्टर. आणि ती डॉक्टर नाही का? व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. आता आपण येतोय तिसऱ्या वाक्यावरती. तिसरं वाक्य आहे, तो विद्यार्थी आहे. तो विद्यार्थी आहे. बोला, कोण बोलताय? समोर दिसतंय. ही इज अ स्टुडंट. हो का? आता तो विद्यार्थी नाही, मग ही इज नॉट अ स्टुडंट. तो विद्यार्थी आहे का? येस. इज ही अ स्टुडंट? आणि तो विद्यार्थी नाही का? हा. इजंट ही अ स्टुडंट? व्हेरी गुड. चौथं वाक्य आहे, आम्ही मित्र आहोत. वी आर फ्रेंड. आम्ही मित्र नाही. नाही. वी आर नॉट फ्रेंड्स. बरोबर, आम्ही मित्र नाही. आम्ही मित्र आहोत का? आर वी फ्रेंड्स? येस. आणि आम्ही मित्र नाहीत का? हा. बरोबर. समजा बोलताना दोघांचं जमनिंग झालं, एक बोलून गेला की दुसऱ्याला परत बोलला तरी चालेल. नंतर बोला मग. जो कोण मागे पडेल त्याने नंतर सांगा. काही हरकत नाही. आता पाचवं वाक्य, तू शेतकरी आहेस. यू आर अ फार्मर. हे झालं होकारार्थी. आता नकारार्थी. तू शिक्षक, सॉरी, तू शेतकरी. यू आर. हा. यू आर नॉट अ फार्मर. हा. तू शेतकरी आहेस का? आर यू अ फार्मर? आर यू अ फार्मर? आणि तू शेतकरी नाहीस का? हा. आता बोलता बोलता चुकून दोनदा आर झाला. आरंट यू आर अ फार्मर असं चुकून झालंय. पण पहिला आरंट घेतला की परत आर घ्यायचाच नाही. आरंट यू अ फार्मर? एकदा आरंट घेतला परत आर घ्यायचा नाही. ते होतं गडबडमध्ये. आता बघा, ते खेळाडू आहेत. दे आर प्लेयर्स. आता नकार, ते खेळाडू नाहीत. दे आर नॉट प्लेयर्स. ते खेळाडू आहेत का? येस. आर दे प्लेयर्स? आर दे प्लेयर्स? आणि ते खेळाडू नाहीत का? आरंट दे प्लेयर्स? येस. आता सातवं, हा लेखक आहे. ही इज अ रायटर. आता हा लेखक नाही. ही इज नॉट अ रायटर. येस. ही इज नॉटला इजंट म्हटलं तरी चालेल. ही इजंट रायटर असं म्हटलं तरी चालेल. तो हा लेखक आहे का? इज ही अ रायटर? व्हेरी व्हेरी गुड. आणि तो हा लेखक नाही का? येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता बघा गडबड काय होऊ शकते. ते मला उत्तर देताना सिक्वेन्स आला ना म्हणून पटापट येत आहे. पण अचानक असा प्रसंग आला आणि तुम्हाला विचारायचंय की हा लेखक आहे का? म्हणजे मला वाटतंय एकंदर त्याच्या वेशभूषेवरून हा लेखक आहे का असं तुम्ही कोणाला तरी विचारताय. तेव्हा पटकन ब्रेनने सांगितलं पाहिजे, इज ही अ रायटर? आय कॅन गेस फ्रॉम हिज वॉर्डरोब. हे नंतरचं म्हणजे ऍडव्हान्स. पण इज ही अ रायटर हे पटकन ब्रेन सांगतं. कधी म्हणजे ब्रेन ट्रेन झाल्यावर. आता सिक्वेन्सने समोर आल्यामुळे पटकन सांगता येते. तर ते होणार, फक्त प्रॅक्टिस चालू ठेवायची. पुढे, ती गायिका आहे. शी इज अ सिंगर. म्यूट करा, म्यूट करा, म्यूट करा. हा. ती गायिका नाही. शी इज नॉट अ सिंगर. व्हेरी गुड. ती गायिका आहे का? इज. येस. इज शी अ सिंगर? आणि ती गायिका नाही का? व्हेरी व्हेरी गुड. आता बाकीचे विद्यार्थी आहेत ना, जे बोलू शकत नाहीत, त्यांनी इन्फिरियर फिलिंग करून घ्यायची गरज नाहीये.
तुम्हाला आता जरी ऑनलाईन लाईव्ह बोलता नाही आलं ना, तरी मी जी वाक्य पाठवेन ना तुम्हाला घरी सेम अशी, ते वाक्य आवर्जून बोला आणि बोलताय का नाही यासाठी मला ऑडिओ पाठवा. त्रास झाल्याशिवाय मोठ्या गोष्टी अचीव होत नाहीत आणि तो त्रास समजायचा नाही. तो आनंदाने मस्त ऍक्सेप्ट करायचा, म्हणजे कामामध्ये आपल्याला उत्साह येतो. हं? आता आपण भारतीय आहोत. वी आर इंडियन्स. आता आपण भारतीय नाही. हा, वी आर नॉट इंडियन्स. आता पण तुम्ही बोलून करताना करा बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. वी आर नॉट इंडियन्स. आपण भारतीय आहोत का? आर वी इंडियन्स? आणि आपण भारतीय नाहीत का? हा, मग आरंट वी. हा, आता बघा बघा बोलताना गडबड होते ना, कारण आपल्या जीभेला इंग्रजी भाषेत सवय नसल्यामुळे गडबड होते. ही गडबड निघून जाईल प्रॅक्टिसने. धावं हे डॉक्टर आहेत. हे म्हणजे अनेक वचनी म्हटलंय. हा, बोला. या ठिकाणी ॲन वापरण्याची गरज नाहीये. ज्यावेळेस दर्शनी बोललं जातं, म्हणजे एखाद्या व्यक्तीला उद्देशून बोललं जातं, की हा भारतीय आहे. आता या ठिकाणी इंडियन्सच्या आधी ॲन नाही घ्यायचं, अजून एक कारण आहे. इंडियन्स अनेक वचन आलेलं आहे आणि ॲन किंवा ए चा नियम असा आहे, की कर्ता एकवचनी असेल, नाम नाम कर्ता नाम एकवचनी किंवा इनडेफिनेट, अनिश्चित आणि स्वराने सुरू होणार आहे. तर ह्या तीन तीन नियमामधला एक नियम तुटतोय, कारण इंडियन्स अनेक क्वेश्चन आलं म्हणून ॲन येणार नाही. ओके. हा, हे डॉक्टर आहेत म्हणजे अनेक वचन, एक पेक्षा जास्त लोकांबद्दल बोललंय, मग दे आर डॉक्टर्स. आता हे डॉक्टर नाहीत. दे आर नॉट डॉक्टर्स. यस, व्हेरी गुड. ते डॉक्टर आहेत का? हे डॉक्टर आहेत का? हा, दे डॉक्टर्स. आणि हे डॉक्टर नाहीत का? डॉक्टर्स. आता बघा गडबड आपल्या मराठी भाषेची इंग्रजी भाषेची. आपण एखाद्या उच्च पदावर असणाऱ्या व्यक्तीला उद्देशून अरे तुरे न म्हणता आहो जाओ म्हणतो. मग तुम्ही जर समजा एक वचनी व्यक्तीला जर असं म्हटलं, हे डॉक्टर आहेत का? तर हे आपण त्या एकवचनी माणसाला हे म्हणलो. पण इंग्रजीमध्ये इथे तुम्हाला हे दिसणार नाही, म्हणजे काय ज्याला म्हणतो आपण, थोडेसे संस्कार आहो जाओचे इंग्रजीमध्ये हीच म्हणणार तुम्ही, इज ही अ डॉक्टर. पण मराठीत बोलताना आपण मान देण्याच्या ह्याने आपण त्यांना हे डॉक्टर आहेत का म्हणतो. तर हे म्हणजे इंग्रजीमध्ये अनेक वचन घेतलं जातं. आलं का लक्षात मी काय म्हणतोय ते? हं. आता या स्क्रीनवरतूनच आपण ऍक्शन, पोझिशन आणि इन्फॉर्मेशनची प्रॅक्टिस करायची. याच वाक्यानं मी बदलवणार आहे. तुम्ही उत्तर द्यायचे आता. ओके. पहिलं वाक्य आहे, मी शिक्षक आहे. तर मग तो असं म्हणतो, मी शिकवतो. मग कसं म्हणणार? मी शिकवतो. आय टीच. व्हेरी गुड. नो 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 नो, आय आला की टीच. आय वी यू दे प्लुरल नाउन, फक्त पहिलं. आय टीच. व्हेरी गुड. माझ्याकडे खूप विद्यार्थी आहेत, असं तो म्हणतोय. मग कसं म्हणेल? आय हॅव so many students. I have so many students. ओके, आय हॅव अ लॉट ऑफ स्टुडंट्स पण चालेल. व्हेरी गुड. बघा मी काय केलंय, वरच्या वाक्याला ऍक्शन मध्ये पण बदलवलं आणि पोझिशन मध्ये पण बदलवलंय. म्हणजे आपल्याला ते वरचं वाक्य तिन्ही प्रकारे, आय हॅव मेनी स्टुडंट्स पण चालेल. व्हेरी गुड गीतांजली मॅम, फॅन्टॅस्टिक. आता दुसरं वाक्य, ती ऑपरेशन करते. ती ऑपरेशन करते. आता डू नाही घ्यायचं. शी ऑपरेट्स. फॅन्टॅस्टिक. आय वॉज एक्सपेक्टिंग दिस आन्सर. व्हेरी गुड. शी ऑपरेट्स किंवा शी डज ऑपरेशन. आता हा डज मुद्दाम मला का घ्यायचा नव्हता माहितीये? कारण तुम्ही मग प्रश्नामध्ये पडाल की सर म्हटले होते डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे,
होकारार्थी वाक्यामध्ये येत नाहीत, मग हा डज आला कसा? तर हे आत्ताच तुम्हाला गडबडीत पाडायचं नव्हतं, म्हणून मी शी ऑपरेट्स या वाक्याला प्राधान्य देणार आहे. पण आता विषय निघाला म्हणून क्लिअर करतो. आता नीट लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय. डू आणि डज ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत, हे आजपर्यंत आपण पाहिलं. पण डू आणि डज ही मूळ क्रियापदे पण आहेत. जसे की करणे, याला इंग्लिशमध्ये डू म्हणतात. याचं दुसरं रूप केलं म्हणून डीड, तिसरं पूर्ण काळांमध्ये डन आणि चौथं डुईंग. ओके, आता बघा, हा डू जो आहे हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. पण जेव्हा हा क्रियापद म्हणून वाक्यामध्ये येईल आणि करता एकवचनी असेल, ही शी इट सिंग्युलर नाउन, तर नियम असा आहे की क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो होकारार्थीत. त्या अर्थाने इथे डू ला ईएस प्रत्यय लागून तो डज होणार. पण जरी तो डज झाला तरी तो सहाय्यकारी क्रियापद म्हणून नाही आलाय, तो क्रियापदाच्या पहिल्या रूपाला ईएस लागून झालेला डज आहे. मग शी डज अन ऑपरेशन असं वाक्य होणार. म्हणजे हा डज जो आहे हा सहाय्यकारी क्रियापद नसून हा डू ला लागलेला ईएस प्रत्यय होऊन तो डज झालेला आहे. कळलं का? मला सांगा बरं, येस ऑर नो, मी आता काय बोललो ते. कमावून हा, तर अशी काही वाक्य नंतर बघू आपण. येस, म्हणजे तुम्हाला आज मी कुलगडा केला की होकारार्थी वाक्यात डू आणि डज दिसू शकतो, पण तो सहाय्यकारी क्रियापद नसून तो क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून दिसतो. आता ह्याच्यावरची वाक्य 4 मी तुमची आत्ताच्या आत्ता लगेच घेतो, विषय निघाला म्हणून क्लिअर करून टाकू. आता बघा, ती ऑपरेशन करते, शी डज एन ऑपरेशन. आता नकार घेऊ आपण या वाक्याचा, ती ऑपरेशन करत नाही. आता जरा तुम्ही प्रयत्न करून सांगा कसं. आता बघा, गोंधळ होऊ शकते. आता इथं डज सहाय्यकारी क्रियापद तर येणारच आणि ऑलरेडी ओळखलं. हा, ऑपरेट नाही घ्यायचं आपल्याला. हा, हे तुमचं वाक्य बरोबर आहे की शी ऑपरेट्स आणि शी डझंट ऑपरेट, हे बरोबर आहे. पण मला वाक्य कुठलं पाहिजे? शी डज ऑपरेशन. तर हे नकारार्थी सांगा मला. ऑपरेट न घेता ऑपरेशन घेतलंय आपण. बरं, गुड ट्राय. ओके, अजून कोण सांगेल सांगा बरं. बघा, नीट विचार करून सांगा. चुकणार शी डज नॉट ऑपरेट. हा, हे बरोबर आहे. पण इथं ऑपरेट म्हणजे वाक्य ऍक्शन मधलं नाहीये. आता या ठिकाणी डज हे क्रियापद, ऍक्शन मधलं वाक्य सॉरी, पण डज हे क्रियापद आहे आणि शी ऑपरेट, शी डज नॉट ऑपरेशन. ओके, शी डझंट हॅव. हा, कोण बोलला आता हे? सारिकाजी, आपलं उत्तर बरोबर आहे. उत्तर दिलंय शी डज नॉट डू ऑपरेशन. आता बघा का असं झालं ते. नकारार्थी वाक्यामध्ये डज नॉट आला सहाय्यकारी क्रियापद म्हणून नॉटला घेऊन, शी डज नॉट. पण मग क्रियापदाचं मूळ रूप जे वरती डज होऊन बसलंय ते खाली येताना ईएस प्रत्यय सोडून देणार, कारण वाक्यामध्ये डज आणि डज नॉटचा वापर झालाय. तर तो डू येणार ईएस ला सोडून, जो होकारार्थी डज होऊन बसला होता. वाक्य झालं शी डज नॉट डू एन ऑपरेशन. आलं का लक्षात? सांगा बरं, येस ऑर नो. नसेल तर पुन्हा सांगेन मी. लक्षात आलं का? आन्सर मी, आवाज येतोय का? नो. परत सांगतो. ओके, मी तुम्हाला होमवर्कला म्हणतो, रिपीट करतो. ओके, परत रिपीट करतो, ऐका बरं का. ती ऑपरेशन करते. आता ऑपरेशन करते म्हणजे करणे हे क्रियापद, मराठीमध्ये त्याला डू म्हणतो आपण. करणे म्हणजे डू. आता करता एकवचनी असल्यामुळे नियम असा होतो की पहिल्या रूपाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. त्या अनुषंगाने करता शी असल्यामुळे डू ला ईएस लागून डज झाला आणि वाक्य बनलं शी डज अन ऑपरेशन, कारण हा डज क्रियापद म्हणून आलेला आहे. आता हेच वाक्य जेव्हा नकारार्थी होईल, ती ऑपरेशन करत नाही, तेव्हा ती नंतर
डज नॉटला घेऊन ये सहाय्यकारी क्रियापद. शी डज नॉट, हा इथला डज नॉट हे सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब नॉटला घेऊन आलं. आता नियमाप्रमाणे सहाय्यकारी क्रियापदानंतर मूळ रूप लागेल क्रियापदाचं, आणि जेव्हा वाक्यात डज किंवा डज नॉट येतो तेव्हा क्रियापदाचं एस किंवा एस प्रत्यय निघून जातं. मग वरची जो डू चा डज झाला होता ना, तो नकारार्थी मध्ये यस सोडून निव्वळ पहिलं रूप डू म्हणून खाली आला. शी डझंट किंवा शी डज नॉट डू अन ऑपरेशन. आता लक्षात आलं का? गॉट इट? हा. तरी पण मी तुम्हाला प्रॅक्टिसला घरी अशी 4-5 वाक्य देईन, चुकू द्या, काय प्रॉब्लेम नाही. आणि एका मॅडमने सांगितलं होतं की शी ऑपरेट्स. आता हे पण बरोबर का माहितीये का? तर आपण ती ऑपरेशन करते म्हणून फक्त करते घेतले म्हणून डू ला क्रियापद बनवलं. पण ऑपरेशन करणे हे दोन्ही एकत्र घेतलं तर त्याचं पण क्रियापद होतं ऑपरेट, आणि म्हणून तिथे डू चा संबंध आला नाही, कारण ऑपरेशन करणे म्हणजे ऑपरेट, शस्त्रक्रिया करणे म्हणजे ऑपरेट, आणि ऑपरेशन हे नाम झालं त्या कृतीचं. मग त्या मॅडम म्हणले की शी ऑपरेट्स, हे पण बरोबर आहे. मग ते ऑपरेशन करत नाही, मग इथं शी डज नॉट ऑपरेट, हेच निघून गेला ऑपरेटचा. ते ऑपरेशन करते का? डज शी ऑपरेट. आणि ते ऑपरेशन करत नाही का? डझंट शी ऑपरेट. असे काही वाक्य मी तुम्हाला देईन, आपण ती प्रॅक्टिस मध्ये घेऊया. ओके. अजून एक वाक्य घ्या सर असंच. ओके फाईन. अजून एक वाक्य घेतो. तो खूप अभ्यास करतो. सांगा, तो खूप अभ्यास करतो. आता करतो म्हणून क्रियापद घ्यायचंय. अभ्यास करणे अख्खा घेऊ नका, फक्त करणे म्हणून क्रियापद घ्या. कसं म्हणणार? तो खूप अभ्यास करतो. येस, तो करताय, तो म्हणजे ही. हा, ही डज स्टडी, ही डज व्हेरी मच स्टडी पण चालेल. व्हेरी गुड. आता इथं डज का घेतला आपण? कारण करणे हे क्रियापद घेतलं जे डू आहे, पण करता ही शी इट मधला सिंग्युलर नाउन आहे, म्हणून त्या डू ला ईएस प्रत्यय लागला आणि तो डज झाला. ही डज व्हेरी मच स्टडी. हा हा, तुम्हाला पाठवतो मी, लिखाणात स्वरूपात पाठवतो. डोंट वरी, हे मी तुम्हाला लिहून पाठवतो. आता लिहू नका, मी पाठवतो मग. ओके, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. मी तुम्हाला आहे ना, बरं का, पाठवतोय. डोंट वरी, मी तुम्हाला लिहून पाठवतो, म्हणजे तुम्हाला अजून ते सोपं होईल. आता तो खूप अभ्यास करत नाही. ही डज अ लॉट ऑफ स्टडी पण चालेल. आता नकार घ्या बरं, तो खूप अभ्यास करत नाही. लिहून पाठवा सांगण्यापेक्षा. ही डझ नॉट. आता बघा कसं, हा डझ नॉट म्हणजे सहाय्यकारी क्रियापद, आणि त्यानंतर आलेलं डू म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप, जे वरती डज होऊन बसलं होतं त्याने ईएस सोडला आणि डू होऊन खाली आला. ही डझ नॉट डू स्टडी हार्ड, ही डझ नॉट डू अ लॉट ऑफ स्टडी चालेल. आणि तो खूप अभ्यास करतो का? तो खूप अभ्यास करतो का? डज ही, येस ही डझंट डू, ही डझंट डू स्टडी. आणि हार्ड म्हणजे खूप म्हणजे हार्ड, काय हरकत नाही. व्हेरी गुड. डचचं स्पेलिंग DOES आहे. DOSE म्हणजे डोस होतो, डोस, औषधाचा डोस. स्पेलिंग बदलले की अर्थ बदलतो, म्हणजे DOES पाहिजे. हा, डज ही डू अ लॉट ऑफ स्टडी. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. डज आला. आता प्रत्येक वाक्यात डू दिसतोय बघा. नकार प्रश्न, नकारार्थी प्रश्न, डू दिसतोय, है ना? ओके. आता अशी वाक्य मी तुम्हाला प्रॅक्टिसला पाठवतो, आणि अवघड वाटली तरी काळजी करू नका. अशी खूप वाक्य नसतात, एखादं असं असतं जे डोकं खातंय, ते आपण क्लिअर करून घेऊ. काळजी करू नका. आणि जरासं माणसाला सवय असते की पुढं ट्रॅफिक जाम दिसलं की युटर्न मारायचा, दुसरीकडे कुठं रोड मिळतोय का, आणि नंतर दुसरीच्या रोडच्या शोधामध्ये ते ट्रॅफिक सुटलेलं असतं आणि तो व्यक्ती आपल्या पुढे गेलेला असतो. त्याच्यावेळी इथं जरा ट्रॅफिक जॅम दिसलं म्हणजे कळत नाही म्हणलं की सोडणे, असं करू नका. आपण त्याला मस्त सोपं करून टाकू. ओके.
आता थोडा टाइम अप होईल, पण मी चालू ठेवतोय. मध्येच टाइम अप होईल आता. आता मला सांगा, या ठिकाणची जी प्रॅक्टिस चालली आहे, हे तुम्ही रोज सर्वजण करताय ना? अख्खे जेवढे बसले तेवढे सगळे 20चे 20 स्टुडंट आता बसलेले करतायत का? ठीक आहे, डोंट वरी. येस, व्हेरी गुड. करा. होमवर्क केल्याशिवाय होणार नाही बरं का. आपण मुलांना ओरडायचो ना आतापर्यंत, अभ्यास कर, अभ्यास कर, अभ्यास कर, आणि आता आपल्यावरती वेळ आलेली आहे. आता आपण अभ्यास नाही तर मुलं म्हणतील, आई अभ्यास कर, अभ्यास कर. है ना? ओके. चला, मी अजून वाक्य घेतोय जोपर्यंत टाइम आहे तोपर्यंत. तो शेतकरी आहे असं स्क्रीनवर पाचवं वाक्य दिसतंय. Oh no, oh no.